नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 13 बदल, भौतिक व रासायनिक बदल. आपण मागच्या भागात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला. आपण काय पाहिलं मागच्या भागामध्ये? तर नैसर्गिक म्हणजे निसर्गनिर्मित बदल कोणते, मानवनिर्मित बदल कोणते, शीघ्र बदल, सावकाश बदल आणि कुठले बदल पाहिले आपण? उपयुक्त बदल, हानिकारक बदल, परिवर्तनीय बदल, अपरिवर्तनीय बदल यांचा आपण अभ्यास मागच्या भागामध्ये केला. आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत? तर आवर्ती बदल म्हणजे काय, अनावर्ती बदल म्हणजे काय आणि भौतिक व रासायनिक बदल यांचा आपण अभ्यास आजच्या भागामध्ये करणार आहोत. मुलांनो, आता मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की दिवसानंतर कुठली स्थिती येते सांगा बरं. काय? तर दिवसानंतर कुठली स्थिती येते? तर दिवसानंतर रात्र येते. बरोबर आहे. सूर्योदयानंतर कुठली स्थिती येते सांगा बरं. काय? तर सूर्योदयानंतर कुठली स्थिती येते? तर सूर्योदयानंतर काय येतंय? तर पहाट होते. पहाटेनंतर काय येतं? तर सकाळ होते ना. सूर्योदयानंतर काय होते? तर पहाट होते. पहाटेनंतर काय होतं? तर सकाळ होते. आणि समुद्राच्या भरतीनंतर कुठली स्थिती येते? म्हणजे काय स्थिती येते सांगा बरं. तर ओहोटी. भरतीनंतर नेहमी काय येतं? तर ओहोटी येते. काय येते? भरतीनंतर ओहोटी येते. म्हणजेच काय? तर आवर्ती बदल म्हणजे काय? आता तुम्हाला ह्याच्यावरून समजेल की काही बदल हे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. म्हणजे बघा, दिवसानंतर रात्र येते म्हणजे ठराविक म्हणजे कालावधीनंतर काय येतं? दिवसानंतर काय येतं? रात्र येते. सूर्योदयानंतर काय येते? तर पहाट येते. म्हणजे काय? तर काही बदल हे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. काय? तर काही बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. त्यांना काय म्हणतात? तर आवर्ती बदल असे म्हणतात. मी आता तुम्हाला उदाहरणं सांगितलीच, जसे की दिवसानंतर रात्र येते, सूर्योदयानंतर पहाट होते आणि मग सकाळ होते, समुद्राच्या भरतीनंतर ओहोटी येते. म्हणजेच काय? तर ठराविक कालावधीनंतर काही बदल हे पुन्हा पुन्हा घडून येतात. कळलं? त्यांना काय म्हणतात? तर आवर्ती बदल असे म्हणतात. आता अनावर्ती बदल. अनावर्ती बदल म्हणजे काय? तर एखादा बदल घडल्यावर पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही. म्हणजे काय? तर एखादा बदल घडल्यावर पुन्हा तो कधी होईल किंवा हे निश्चित सांगता येत नाही आणि तो झालाच तर त्या दोन्हीमधील कालावधी एकसारखा नसतो. कळलं? काय? तर एखादा बदल घडल्यावर पुन्हा कधी होईल तो बदल किंवा हे ते निश्चित आपल्याला सांगता येत नाही आणि तो जर बदल झालाच तर त्या दोन्हीमधील कालावधी हा एकसारखा नसतो. आता उदाहरणार्थ भूकंप होणे. आता एकदा भूकंप झाला तर पुन्हा भूकंप कधी होईल हे आपल्याला माहिती आहे का? तर नाही. हे म्हणजे आपल्याला काय ह्याच्याबद्दल आपल्याला निश्चित सांगता येणार नाही. आणि पूर येणे. आता एकदा पूर आला तर पुन्हा कधी पूर येईल हे आपल्याला सांगता येईल का निश्चित? तर नाही. आकाशातून उल्का पडणे. आता आकाशातून एकदा उल्का पडला तर पुन्हा कधी पडतील किंवा कधी पडणार आहेत हे आपल्याला सांगता येणार आहे का? तर आपल्याला हे निश्चित सांगता येत नाही. झाडावर बसलेला पक्षी उडून जाणे. आता झाडावर एखादा पक्षी बसलाय, तो कधी उडून जाईल हे आपल्याला सांगता येईल का? तर नाही. म्हणजेच काय? तर एखादा बदल घडल्यावर पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही आणि तो झालाच तर त्या दोन्हीमधील कालावधी हा एकसारखा नसतो. त्यालाच काय म्हणतात? तर अनावर्ती बदल असे म्हणतात. मग आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल तुम्हाला कळलं का? आवर्ती बदल म्हणजे काय? तर काही बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. म्हणजेच काय? तर दिवसानंतर रात्र येते, भरतीनंतर तर ओहोटी येते, सूर्योदयानंतर पहाट येते. म्हणजे ते येणारच. दिवसानंतर रात्र ही येणारच. म्हणजे हा ठराविक कालावधीनंतर काही बदल हे पुन्हा पुन्हा घडून येतात. त्यांना काय म्हणतात? तर आवर्ती बदल असे म्हणतात. आणि अनावर्ती बदल म्हणजे काय? तर एखादा बदल घडल्यावर पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही आणि तो झालाच तर त्या दोन्हीमधील कालावधी हा एकसारखा नसतो. त्यांना काय म्हणतात? तर अनावर्ती बदल असे म्हणतात. मग समजलं तुम्हाला आवर्ती बदल म्हणजे काय आणि अनावर्ती बदल म्हणजे काय? आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर तुम्ही देणार आहात. डोकं चालवून उत्तर देणार आहात. कळलं? तर काय? तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू आहेत माहिती आहेत आपले. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हा ऋतू बदल कोणता बदल आहे?
म्हणजे आता हे ऋतू बदलतात, कळलं ना. उन्हाळा आल्यानंतर काय येतो, पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर काय होतं, हिवाळा येतो. मग हे जे ऋतू आहे, ऋतू बदल होतात. हे कोणता बदल आहे, तर उन्हाळा हा ठराविक दिवस असतो की नाही, ठराविक दिवस. आणि मग उन्हाळा संपल्यावर आपल्याला पुन्हा कुठला ऋतू येतो, तर पावसाळा येतो. आणि पावसाळा देखील ठराविक वेळेसाठीच असतो आणि मग तो ठराविक दिवसांमध्ये संपतो. आणि मग कुठला येतो, तर हिवाळा, थंडी येते ना. आणि मग हिवाळा संपला की पुन्हा उन्हाळा चालू होतो. मग हे ऋतूचक्र अविरतपणे चालू असतं ना, एक ठराविक वेळेपर्यंत. म्हणजे उन्हाळा संपला, उन्हाळा काही दिवस असतो, काही ठराविक काळ असतो. आणि मग उन्हाळा संपला की हिवाळा येतो, पावसाळा येतो. पावसाळा सुद्धा काही ठराविक काळापर्यंतच असतो. मग पाऊस गेला की नंतर काय येतं, थंडी येते, थंडी म्हणजे हिवाळा येतो. म्हणजे हे ऋतूचक्र कसं असतं, हे अविरतपणे चालू असते. म्हणून हा बदल कुठला आहे, ऋतू बदल हा आवर्ती बदल आहे. कळलं की हा ऋतू बदल हा कुठला आहे, आवर्ती बदल आहे. म्हणजे तुम्हाला आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल हे थोडं चांगलं समजलं असणार. अजून मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आता तुम्ही डोकं चालवून ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर प्रत्येकाच्या घरात तर घड्याळ असतंच. मग आता मला तुम्ही सांगा, घड्याळ सकाळी 6 वाजल्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत आवर्ती बदल कोणत्या काट्यांमध्ये दिसून येतो आणि किती वेळा दिसून येतो? तर सकाळी कोण सांगते का, तर सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तास काट्यात एकदा आवर्ती बदल घडून येतो. कळलं ना, एकदाच आवर्ती बदल घडून येणार ना, सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजे तो काय होतो, तास काटा एकदाच आवर्ती बदल घडून येतो. मिनिट काट्यात किती वेळा आवर्ती बदल घडून येतो माहितीये का, तर मिनिट काट्यात 12 वेळा आवर्ती बदल घडून येतो. किती वेळा, तर 12 वेळा आवर्ती बदल घडून येतो. आणि सेकंद काट्यात 720 वेळा आवर्ती बदल घडून येतो. किती वेळा, तर 720 वेळा आवर्ती बदल घडून येतो. म्हणजेच सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 12 तासात मिनिट काटा 12 वेळा एका स्थितीत पुन्हा येतो. कुठल्या स्थितीत येतो, 12 वेळा पुन्हा एका स्थितीत पुन्हा येतो. तर सेकंद काटा 720 वेळा एका स्थितीत पुन्हा येतो. काय, तर सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 12 तासात मिनिट काटा 12 वेळा एका स्थितीमध्ये पुन्हा येतो. तर सेकंद काटा 720 वेळा एका स्थितीत पुन्हा येतो. कळलं तुम्हाला? मग काय आहे, हे आवर्ती बदल आहे. आवर्ती बदलाची उदाहरणं तुम्हाला समजलेली आहेत. त्यामुळे आता आवर्ती आणि अनावर्ती बदल हे तुम्हाला समजलं आहे. मुलांनो, आता आपण आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल याच्याविषयी आपण माहिती पाहिली. आता आपण काय पाहणार आहोत, तर भौतिक बदल म्हणजे काय आणि रासायनिक बदल म्हणजे काय. भौतिक बदलला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर फिजिकल चेंज. आणि रासायनिक बदलांना काय म्हणतात, तर केमिकल चेंज. मुलांनो, आता आपण या स्क्रीनवर तुम्हाला मी काही म्हणजे काही चित्र दाखवले, तुम्ही त्यांचे निरीक्षण करा आणि तुम्हाला काय दिसतंय ते तुम्ही मला सांगा. तर पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर कैरीचे रूपांतर आंब्यामध्ये झालेलं आहे. दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे, तर टाचण्या, कागदाचे कपटे, लोहकीस. हे काय, लोहकीस एका डिशमध्ये आहे आणि लोहचुंबकाने टाचण्या आणि काय केलेलं आहे, तर लोहकीस वेगळा केलेला आहे. आणि एका दुसऱ्या डिशमध्ये काय दिसत आहे, तर कागदाचे नुसते कपटे दिसत आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये काय दिसते, तर एक कळी आहे आणि कळीचे रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, तर फुलामध्ये झालेलं आहे. आणि चौथ्या चित्रामध्ये काय आहे, तर चौथ्या चित्रामध्ये बर्फ आहे एका ग्लासामध्ये आणि त्याचे रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, तर पाण्यामध्ये झालेलं आहे. मग आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, तुम्ही त्याची मला उत्तरं देणार आहात. मला सांगा, आता ह्या ज्या आकृती आहे त्या आकृतीमध्ये तात्पुरते बदल कोणते आहेत सांगा बरं. तर तात्पुरते बदल म्हणजे कुठले, तर आता टाचण्या आणि कागद आणि लोहकीस हे लोहचुंबकाने वेगळे केलेले आहेत. पण तरी पण आपण सुद्धा म्हणजे कागदापासून काय केलेलं आहे, म्हणजे लोहकीस आणि टाचण्या ह्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि कागद म्हणजे वेगळ्या डिशमध्ये आहेत. पण पुन्हा आपण ते मिक्स करू शकतो. म्हणजे हे काय आहे, तर तात्पुरते बदल आहेत. अजून तात्पुरते बदल कुठले आहेत, तर बर्फापासून पाणी बनलंय, मग पाण्यापासून आपण बर्फ सुद्धा बनवू शकतो. म्हणजे हे काय आहे, तर तात्पुरते बदल आहे. आता मला सांगा, ह्या
ह्या बदलांमुळे कुठला पदार्थ म्हणजे कायमस्वरूपी बदल कुठले आहेत, ह्या आकृतीमध्ये कायमस्वरूपी बदल कुठले आहेत? तर कायमस्वरूपी बदल म्हणजे काय झालं, तर कैरीचे आंब्यामध्ये रूपांतर होणे हा कायमस्वरूपी बदल आहे ना, कैरीमध्ये झालेला कायमस्वरूपी बदल आहे. आपण आंब्याचे काय पुन्हा कैरीमध्ये रूपांतर करू शकतो का, तर नाही करू शकत. आणि कळीचे रूपांतर फुलामध्ये झालेलं आहे, म्हणजे हा कळीमध्ये झालेला कायमस्वरूपी बदल आहे. आपण फुलाचे परत कळीमध्ये रूपांतर करू शकत नाही. आता मला सांगा ह्या बदलांमध्ये आता हे जे ह्या बदलामध्ये कोणते पदार्थ तसाच्या तसा राहिलेला आहे सांगा बरं. तर कोणत्या म्हणजे ह्या बदलांमध्ये कोणत्या पदार्थ तसाच्या तसा राहिलेला आहे, तर आपला टाचण्या आणि लोहकीस आणि कागद हे बदल म्हणजे हे काय आहेत, हे तर तात्पुरते बदल आहेत, त्यामुळे हे पदार्थ तसेच्या तसे राहिलेले आहेत. आणि बर्फ आणि पाणी हे काय आहेत, हे तसेच्या तसे राहिलेले आहेत. आणि कोणता पदार्थ म्हणजे बदललेला आहे, तसाच्या तसा म्हणजे नाही राहिलेला आहे, जसं की कैरीचे रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, आंब्यामध्ये. म्हणजे कैरी तशीच्या तशी राहिली आहे का, तर नाही. कैरीचे रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, आंब्याचं. कळी तशीच्या तशी राहिली आहे का, तर नाही. कळीचे रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, तर फुलामध्ये झालेलं आहे. आता मला सांगा ह्या आकृतीमध्ये कोणता नवीन गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झालेला आहे सांगा बरं. तर आंबा, कैरीपासून आंबा बनलेला आहे. आणि कैरीपासून आंबा बनलेला आहे आंबा हा पदार्थ नवीन गुणधर्मांचा बनलेला आहे. कारण आंब्याचा वास, चव हे गुणधर्म कैरीपेक्षा वेगळे असतात. म्हणजे आंबा हा नवीन गुणधर्मांचा नवीन पदार्थ बनलेला आहे. मग आपण ह्या उदाहरणांवरून, या सर्व उदाहरणं आहेत ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते, तर काही बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहेत तसेच कायम राहतात. काही पदार्थ आपण आता बघितलं की पाण्याचं बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. मग त्याच्यामध्ये काय तो मूळ पदार्थ आहे तसाच राहतो, त्याच्या गुणधर्मात काही फरक पडत नाही. म्हणजे काही बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहेत तसेच कायम राहतात, त्यापासून कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. अशा बदलांना भौतिक बदल असे म्हणतात, फिजिकल चेंज. काय म्हणतात, तर फिजिकल चेंज. कळलं म्हणजे काय, तर काही बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहेत तसेच कायम राहतात, त्यापासून कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. अशा बदलांना काय म्हणतात, तर भौतिक बदल म्हणतात. म्हणजेच बदल होत असताना त्यांचे संघटन कायम राहते. काय राहते, तर त्यांचे संघटन कायम राहते. आता आपण एखादं उदाहरण पाहूया मुलांनो भौतिक बदलाचं, म्हणजे तुम्हाला अजून तुमचं भौतिक बदल म्हणजे काय हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता कागदाचे तुकडे करणे. आता आपण समजा कागदाचे तुकडे करणे, तर कागदाचे आपण तुकडे केले तर हा भौतिक बदल आहे. यात कागद हा मूळ पदार्थ जसाच्या तसाच आहे, त्याच्यापासून काही वेगळं बनलं आहे का, तर नाही. फक्त काय झाले, त्याचे तुकडे झाले. त्याचे तुकडे झाल्याने काय झालं, त्याचा आकार बदलला, त्याचं माप बदलतं. काय झालं, तर आकार बदलला आणि माप बदलला, परंतु त्याच्यामध्ये काय बदल झालेला नाही. तो कागद हा मूळ पदार्थ जसाच्या तसा आहे. कळलं म्हणजे भौतिक बदलात काय होतं, तर ती वस्तू मूळ स्वरूपात परत आणू शकतो आपण. मग तो कागद आहे तर आपण तो कागद पुन्हा बनवू शकतो ना. आता समजा आपली एखादी काच आहे, काचेची वस्तू समजा फुटली तरी पण का ते नवीन काय तो त्याच्यातून पदार्थ म्हणजे तयार होत नाही, नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होत नाही. तसेच पाण्याचे बर्फ तयार करू शकतो. आपण काय करतो, बर्फाचे पाणी तयार करून पुन्हा त्या पाण्याचा आपण बर्फ तयार करू शकतो. म्हणजे भौतिक बदलात काय होतं, तर ती वस्तू मूळ स्वरूपात परत आणू शकतो. कळलं. आणि आता रासायनिक बदल, केमिकल चेंज. आपण आता कसं बघितलं, रासायनिक बदल, केमिकल चेंज म्हणजेच काय, तर काही बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्मांच्या पदार्थांमध्ये होते. आपण कसं बघितलं मगाशी, कैरीचा आंब्यामध्ये रूपांतर झालं म्हणजे नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार झाला ना तो. तसं आता समजा अशा बदलांना काय म्हणतात, तर रासायनिक बदल असे म्हणतात. काय, काही बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थांमध्ये होतं. रासायनिक बदल म्हणजे केमिकल चेंज. अशा बदलांना काय म्हणतात, तर रासायनिक बदल असे म्हणतात. आता उदाहरण कसं देते, आता आपण समजा कागद जाळला तर राखेपासून आपण पुन्हा कागद तयार करू शकतो का, तर नाही.
लोखंड गंजणे, टोमॅटो पिकणे हे काय आहेत? रासायनिक बदलांची उदाहरणं आहेत. कळलं? पुन्हा दुधाचं दही होणं हा सुद्धा एक रासायनिक बदल आहे. कारण आपण पुन्हा दह्यापासून आपण दूध बनवू शकतो का? तर नाही. म्हणजे का? आणि त्याचे गुणधर्म, दह्याचे गुणधर्म हे दुधाच्या गुणधर्मापेक्षा पूर्ण वेगळे असतात. म्हणजे काही बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन व वेगवेगळ्या गुणधर्मांच्या पदार्थात होते. त्यांना काय म्हणतात? तर रासायनिक बदल असे म्हणतात. कळलं तुम्हाला? भौतिक बदल कोणते? भौतिक बदलामध्ये काय होतं? तर मूळ पदार्थ बदलत नाही. आणि रासायनिक बदलामध्ये काय होतं? तर रासायनिक बदल घडल्यामुळे मूळ पदार्थांचे रूपांतर नवीन गुणधर्म असलेल्या पदार्थांमध्ये होते. कळलं? आता रासायनिक बदल आणि भौतिक बदल मी तुम्हाला काही ह्यांची उदाहरणं देते आणि मग तुम्ही त्यांचे वर्गीकरण करायचं आहे मुलांनो. तेव्हा मला कळेल की तुम्हाला हे रासायनिक बदल आणि भौतिक बदल कळलं आहे की नाही. आता मी तुम्हाला काही उदाहरणं देते. लाकडापासून टेबल बनवणे. कळलं? लाकूड जाळणे, काचेची वस्तू फुटणे, टोमॅटो पिकणे, लोखंड गंजणे. यापैकी रासायनिक व भौतिक बदल कोणते आहेत ते सांगा बरं तुम्ही. आता सांगताय? मग आता मला पुन्हा हे भौतिक बदल सांगा. कुठले भौतिक बदल आहेत? तर लाकडापासून टेबल बनवणे, काचेची वस्तू फुटणे हे काय आहेत? तर भौतिक बदल आहेत. आणि लाकूड जळणे आणि लोखंड गंजणे हे काय आहेत? तर ह्या रासायनिक बदल आहेत. काय आहेत हे? तर टोमॅटो पिकणे हे काय आहेत? तर रासायनिक बदल आहेत. कळलं तुम्हाला? रासायनिक बदल कोणते? भौतिक बदल कोणते? तर मुलांनो, आपण आज काय पाहिलं? तर आज आपण आवर्ती बदल, अनावर्ती बदल. आवर्ती बदल म्हणजे काय होतं? तर पुन्हा पुन्हा जे बदल घडून येतात काही कालावधीनंतर. म्हणजे जसे की उन्हाळा आल्यानंतर काही दिवसानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो. असं ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा म्हणजे जे बदल घडून येतात त्यांना काय म्हणतात? तर आवर्ती बदल. आणि अनावर्ती बदल म्हणजे काय? तर जे बदल घडून येतात ते निश्चित आपण त्यांचा कालावधी सांगू शकत नाही. त्या बदलांना काय म्हणतात? तर अनावर्ती बदल. उदाहरणार्थ काय? तर पक्षी समजा झाडावर बसला किंवा भूकंप येणे, पूर येणे हे असे बदल आहेत. ते आपण त्यांचा कालावधी आपण सांगू शकत नाही की ते पुन्हा कधी येतील. आणि आपण भौतिक बदल म्हणजे काय? तर म्हणजे जे पदार्थ असतात त्यांच्या गुणधर्म म्हणजे ते पदार्थ बदलत नाहीत. काय होतात? ते पदार्थ बदलत नाहीत. उदाहरणार्थ काय? तर बर्फाचा आपण पाणी होतं की पाण्याचा आपण पुन्हा बर्फ करू शकतो. किंवा एखादा समजा कागद आपण फाडला तर ते कागदाचे गुणधर्म वेगळे होत नाहीत. आणि रासायनिक बदल म्हणजे काय? तर एखादा नवीन गुणधर्म तयार होणं. काय? एखाद्या बदलामुळे काय होतं? तर नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो. उदाहरणार्थ आता कैरीपासून आंबा बनणे म्हणजे आंब्याचे गुणधर्म हा वेगळा म्हणजे नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो. ह्याला काय म्हणतात? तर रासायनिक बदल असे म्हणतात. आपण मुलांना पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत? तर करोजन म्हणजे गंजणे आणि पदार्थांच्या अवस्था कोणत्या आहेत ते आपण या पाठामध्ये पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.